खरं तर पठारे सरांबद्दल मी काही सांगणं बरोबर नाही, परंतु आपल्या सगळ्यांना पठारे सर जसे एक मोठे साहित्यिक, थोर साहित्यिक म्हणून ज्ञात आहेत, तसं पठारे सरांचा दुसरा स्वभाव ते फार मिरवणारे नाही आहेत. म्हणजे हार तुरे सत्कार वगैरे ह्या गोष्टींमध्ये त्यांना फार काही तसं आपल्याला आपण त्यांना पाहत नाही. आणि त्यांची पंच्याहत्तरी करायची. लोकपंचायतला आम्ही त्यांना विनंती केली कार्यक्रम आल्यानंतर की सर करायचं आहे. सयाजी सरांना म्हटलं की बघ सरांची पंच्याहत्तरी आहे, आपल्याला करायचं आहे. सर काय राजी व्हायला तयार नव्हते. मला नका राजी हो, पण किमान 75 झाडं लावायला तरी या, कारण सरांचं सुद्धा झाडांचं प्रेम हे आम्हाला ज्ञात आहे. हात पकडा पाहिजे नाही, म्हणजे मी पडाल म्हणून तुमचा हात धरतोय. दुष्काळी भागात सुद्धा ताट मानेने उभं कसं राहावं असं या ठिकाणचे अनेक झाडं झुडपं शिकवतात. नाही चुकणार माझी पंढरीची वारी, झाड पांडुरंग उभे माझ्या दारी, झाड पांडुरंग उभे माझ्या दारी, नाही चुकणार माझी पंढरीची वारी, नाही चुकणार माझी पंढरीची वारी. एका लेखकाची 75 इतक्या समृद्ध वातावरणात आजपर्यंत झाली नाही. सिमेंटच्या भिंतीच्या हॉलमध्ये झालेली असेल, पण इथे लाखो झाडांच्या साक्षीने रंगनाथ पठारे नावाचे मराठीतले सगळ्यात कसदार लेखक, ताकदवान लेखक, त्यांची 75 इतकी जोरदार होते. तुकाराम ज्ञान तुकाराम, ज्ञान तुकाराम, ज्ञान तुकाराम, ज्ञान तुकाराम, ज्ञान तुकाराम, ज्ञान तुकाराम, ज्ञान तुकाराम. मी सरांची त्यांनी आतापर्यंत लिहिलेली, सुरुवातीपासून आतापर्यंत लिहिलेली सगळी पुस्तकं प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली. हे माझं खऱ्या अर्थानं आपण म्हणू की खूप मोठं भाग्य आहे. त्यांच्या साहित्याची पहिली वाचक मी आहे, याचाही मला खूप आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल झाड माझं विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल झाड माझं विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल झाड माझं विठ्ठल, विठ्ठल. काही गावं व्यक्तींच्या नावाने ओळखली जातात. संगमनेर हे गाव पठारे सरांच्या नावाने ओळखलं जातं संबंध महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, सगळीकडं भरपूर पाणी होत आहे, पाऊस भरपूर पडतोय, पूर आलेला आपण सगळीकडे पाहतोय. परंतु महाराष्ट्रामध्ये 12ही महिने पिण्याचा पाण्याचा टँकर हवा असलेलं गाव इथं ग्रामस्थ बसलेले आहेत. टँकरवरच अवलंबून हे गाव आहे. सयाजी सरांची फार मोठी प्रेरणा या सगळ्या कामासाठीची आहे. माती आणि पाणी याच्याशी त्याचं घट्ट नातं किती असावं याचं उत्तम उदाहरण सयाजी सरांचं आहे. त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली आणि या ठिकाणी आज 1,40,000पेक्षा जास्त झाडं ही उभी आहेत, देशी झाडं आहेत सगळी. आणि झाडाचं असं असतं की केवळ झाडच वाढत नाही, केवळ झाडच वाढत नाही, झाडाबरोबर सगळं पर्यावरण, आपण जे निसर्गाचं चक्र म्हणतो, तर ते सगळं निसर्गाचं चक्र या ठिकाणी सुरू होतं. पक्षी येतात, फुलपाखरे येतात, मधमाशा येतात, भुंगे येतात, नाना तऱ्हेचे पक्षी पशु पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि वन्य प्राणी सुद्धा भरपूर आहेत. रुजतो विठ्ठल, उगवतो विठ्ठल, उमलतो विठ्ठल. बघा झाडं डोलताना दिसत आहेत, त्यांचा दिवस 75 दिवस आणि मग चांगला माणूस वाढताना दिसतोय. अजून काय पाहिजे आपल्याला. अतिशय खूप आनंदाचा दिवस आहे. अशा वातावरणात हा यांचा 75वा वाढदिवस, इथल्या 75 झाडांचा वाढदिवस आणि 1,40,000 झाडांचा आशीर्वाद, असं इथलं परिस्थिती आहे. अशा महाराष्ट्रात 40 देवराया वाढत आहेत. अशा प्रत्येक देवरायात अशा लेखकांचा जर वाढदिवस झाला, अशा देव माणसांचा वाढदिवस झाला तर किती आनंद आहे. मला वाटतं माणसानं आयुष्यात जगावं कसं, कणखर किती असावं, प्रेमळ किती असावं, जबाबदारीने कसावा, रिस्पॉन्सिबिलिटीने कसं वागावं. तर असं पठारे सरांना बघितलं आणि त्यांच्यामुळं समृद्ध होता आलं, मला समृद्धीने वाढता आलं. त्याचा खूप आनंद, खूप अभिमान आणि आनंद व्यतिरिक्त अजून काय बोलावं. म्हणजे 75वा वाढदिवस, ही झाडं सांगतील यांना फुलं येतील, 3-4 प्रकारचे कलर येतील. त्यांचा 100वा वाढदिवस पण आपण इथंच साजरा करू.
दणक्यात साजरा करू आणि मजा करू. आपल्याला खूप चांगलं बघायचं आहे, खूप चांगलं ऐकायचं आहे. आणि या वाढदिवसाला खूप 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 शुभेच्छा आणि धन्यवाद. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. झाडाच्या नावानं हा बरं आता ज्या सह्याद्री देवराईचं काम सयाजींनी आणि त्याच्या मित्रांनी उभं केलेलं आहे त्याचे हे सगळे सभासद आहेत. हे जे नेटवर्क आहे हे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे आणि अतिशय प्रचंड शक्तीने, वेगाने आणि प्रसन्नपणाने महाराष्ट्रभर फुलतं आहे. म्हणजे इथं मी अत्यंत उजाड बोडखे डोंगर पाहिलेले आहेत. इथं साधारणतः सुरुवात झाली देवराईची त्या काळातली रूपं पाहिलेली आहेत आणि आज हा सगळा माहोल पूर्णतः बदलून गेलेला आहे. या प्रकारचा बदल महाराष्ट्रामध्ये घडवून आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि अशी स्वप्न प्रत्यक्षात आणायला सुरुवात केलेल्या या अत्यंत संवेदनाक्षम आणि काहीतरी नवनिर्माण करायचं आहे असा ध्यास घेतलेल्या लोकांच्या मध्ये उभं राहताना मला स्वतःचाच फार अभिमान वाटतो. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जगभर या क्षेत्रामध्ये खूप काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये काय दरवर्षी आपल्याला बातम्या येतात इतकी झाडं लावली, त्याच्या पुढच्या वर्षी जगली किती त्याचं कोणी काय बघत नाही, कारण ती जगली तर मग पुन्हा लावायला संधी कुठे आहे. हे सगळं जे चित्र आहे ते सगळं चित्र बदलवण्याची किमया या सयाजीच्या आणि त्याच्या मित्रांच्या एकूण प्रयत्नातून, कामातून ही महाराष्ट्रामध्ये नवी सुरुवात झालेली आहे. सयाजीचं मोठेपण याच्यामध्ये आहे की तो नुसता सिनेमातला हिरो, अँटी हिरो किंवा काय खलनायक काय एवढंच नाही. तो एक जिता जागता सळसळता वृक्ष आहे जो चालू शकतो. एरवी वृक्ष फक्त एक जमिनीमध्ये एकाच ठिकाणी आहे, पण हे झाड असं आहे की हे महाराष्ट्रभर सगळीकडे जाऊन झाडांमध्येच घुसून जातो आणि झाडातूनच निघून पुन्हा झाडात जातो. अशा प्रकारचा हा माणूस आहे आणि आज त्याला खूप यश मिळालेलं आहे. आज म्हणजे त्याला कुठल्याच अर्थाने कुठल्याही प्रकारचं असमाधान नाही. त्याला असमाधान फक्त एक, त्याचा ध्यास फक्त एकच आहे, झाडं. आणि त्या झाडांचा जो त्यांनी ध्यास घेतलेला आहे त्याच्यासाठी या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो, आशीर्वाद देतो. धन्यवाद. भेटलेल्या माळरानी झाडकरी माया, नाही भेदभाव उरी देई रोज छाया. भेटलेल्या माळरानी झाडकरी माया, नाही भेदभाव उरी. आज गावरान देवठाण बाजरीचं बेणं पेरलं आणि ही अशा प्रकारची बेणी चांगली सांभाळली पाहिजे. बेणं हा शब्द आपला ओरिजिनल शब्द आहे आणि गावरान जे त्याला आता मिलेट्स म्हणायला लागले. खरं तर हे आदिवासी ओरिजिनल रहिवासी ह्या पृथ्वीवरचे खरे तर त्यांची ही पृथ्वी आहे. तर त्यांनी निर्माण केलेली, शोधलेली ही जी नाचणी असते, बाजरी असते, ज्वारी असते ओरिजिनल, ती आपली बेणी आता मिळत नाही तर ती मिळाली पाहिजेत. बरोबर ना? अजून कुठली इकडे बेणी आहेत? अजून गंजत नाही. आता माझा पेन पडला होता, पेन लागला तर उगवला असता का? नाही ना? पेनाचा काय उपयोग राहणार जमिनीला? जमिनीला चांगल्या धान्याचीच गरज आहे. चांगलं धान्यच उगवलं पाहिजे तरच आपण चांगलं जगू शकतो. तुकाराम पंढरनाथ